आज आणून दिले म्हणले कपडा कुर्ता लिवला मी फक्त या दोघांमुळे इथे जेव हरकत नव्हता यानं फक्त जाणं म्हणजे तळ्याचा तिडक्या आणि आमदार आहे ना पोलीसला आम्ही हसणार काम बंद केला यानं जाणं म्हणजे पोलीस फोर्स लावून काम हसण्याचं कोणी येऊ नये म्हणून काम चालू केलं सर हे जिम्मेदार सगळा आणि सगळ्यात जास्त विरोध हसनाचा होता कारण आम्हाला माहिती होतं की आमच्या गावाला याचा पूर्ण फटका बसणार आहे याचा सत्यानाश याचा होच लागेल तरच आम्ही सर आम्ही इथेही घातलं तर हरकत नाही आम्ही हे नाही झालं आमचं काही नाही रिकामी आणल्या तर खावलेल्या नसतं सर 3 दिवस सोयरे आणल्यामुळे कुर्ता बदलला म्हणजे काय अंगावर कपडा नव्हता चेडी नव्हती काय करा वनवास फक्त दिला आम्हाला राठोड आणि यानं दिला तुझ्या यानं केलं सर इंजिनियर हे दोघांचं आम्हाला कुठेही नव्हतं काही करा मारू नका. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील मागील 5 दिवसापूर्वी सततधार पावसामुळे जी पूर परिस्थिती ओढवली होती त्याच हसनाळ वळंकी भिंगोली या परिसरामध्ये मी आलो आहे आणि काही येथील पूरग्रस्त महिला माझ्या सोबत आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी. काकू काय परिस्थिती आहे आताची काय स्थिती होती आलं का सर 12 पासून पाणी चालू होतं मग 12 पासून लोकांना आम्ही फोन लावल्यात माणसं अडकल्यात दरवाजा खोलला नाही हे जाणून बुजून केलं तिडक्यानं आम्ही सांगल्या जून महिना मे महिना खांद्या आम्हाला दिवाळीपर्यंत टाइम द्या हे काय इटा आणून ठेवल्या पत्र आणून ठेवल्या दरवाजा खोलला असता तर एवढे लोकांचं नुकसान झालं नसतं एक डब्बी सुद्धा आणले नाही काय करा गेलेले लोक खाऊन बसून आले 50,000 गेले म्हणजे म्हातारीचे आम्हाला जून महिन्यापासून हे का आमचे हिडे आहेत पहिले तुमचे लोक येऊन आमचं सगळं घेतले उराला हात लावले दिवाळीपासून काय होणार नाही दिवाळीला द्या साहेब घरातले सगळे जाऊन लाईट तोडून हे ना गेट बंद करायचा होता आधीच गेट बंद करणं पाणी कधी येते म्हणून आम्हाला माहिती पाणी आलं जनजमान बाई गेली आमच्या घरी बाजार भाव जाय सक्की गेली का की आम्ही लंगडी माय आणि पत्र घालून वरी राहिल्या बाजार आणले सर पण त्या लोकांना समजना गेलं पारावर बसून म्हणते देगलूरचा कलेक्टर बोलून गेला त्यानं आमच्या उराला हात लावून गेला की तुम्हाला दिवाळीपर्यंत पाराच्या वरी येणार नाही हे ना दर्जे खोलाव की खोलले दर्जा खोलून आम्हाला लाईट तोडून मग ह्यानं बंद करावं की नाही हे जाणून बुजून गेले जाणून बुजून आमच्यावर अत्याचार केला त्याची जिद्द होती की ह्या गावला पाणी आणेल. काय नुकसान झालं तुमचं आणि काय मागणी आहे? म्हणजे सनगाय गेल्या म्हणजे पैसे गेल्या म्हणजे सनगाय गेल्या एकटीच होती माझं घर बी गेलं आणि माझं पसारा बी गेला बघा हे जाणून बुजून केलं हो जाणून बुजून केलं कोण केलं तिडके जाणून बुजून केलंय मी कलेक्टरला समोरामोर बोलून आले तेव्हा बोर मारून दिला आम्हाला त्या बोरला पाणी नाही एक बोर मारलं. अजूनही माझ्यासोबत काही हे पूरग्रस्त महिला आहेत काय करायची मध्ये सगळे पसारा गेला दाणे गेले सगळे गेले साहेब काय खावा कमरा इतक्या पाण्यातून ओढून काढल्यात आमचं काय बघा नकर आमच्याकडे आमचं कसं करावं काय नाही आमचं सगळं होऊन गेलं दाणे गेले सगळंच गेलं बघा सगळे गेले पैसे गेले आता काय खावा काय राहावं साहेब आम्ही आता कसं करावं कसं जगाव कसं राहावं सांगा बरं आमची लई हानी झाली लई परेशानी झाली आता कसं करावं सांगा बरं. शासनाची काही मदत मिळाली नाही का? शासनाची काही नाही अजून मदत नाही तुमच्यासारखे जाणून ठेवले अन्नदान आम्ही खाऊन राहिले बघा अजून शासनाचे काहीच मिळालं नाही असं कसं करावं सांगा बरं. झोपीमध्ये आमचा धोंडा घातले आमच्या गळे कापले आता कसं करावं सगळं पुराची इतक्या पाण्यातून ओढून आणल्यात आमची घरी आमची लई हालचाल झाली बघा आता काय करावं आता काय खाऊन राहावं आम्ही सांगा. आता मागच्या 5 दिवसापासून मुखेड येथील सराफा लाईनचे बसवराज शिवपूजे यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून या पूरग्रस्तांना अन्नदानाची योजना सुद्धा त्यांनी सतत सुरू ठेवलेली आहे. रोटरी क्लबच्या वतीने देखील या पूरग्रस्तांना मदत करण्यात आलेली आहे मात्र शासनाची मदत अद्यापपर्यंत पोहोचली नाही अशा या व्यथा येथील पूरग्रस्त भगिनींनी सांगितली आहे. फुटला साखर गेली पत्ती गेली ज्वारी गहू तांदूळ पेंड सगळे जनावर गेले होऊन काहीच नाही आम्हाला फक्त एवढा पांघरणावर निघाले आम्ही पारालाच पाणी येते म्हणजे अचानक 12 वाजता पाणी आलं घरात शिरलं माळाकडे पळून आल्या बाया घेऊन ते तुम्हाला 10,000 रुपये शासनाकडून मिळणार होते असं त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला ते मिळाले का? काहीच नाही साहेब देतो म्हणलं सुरला काहीच नाही आता काहीच दिलं नाही
दोन म्हशी गेले, माल गेला, पैसा गेला, संघ गेले. अचानक 12 वाजता पाणी आलं, आम्ही वर माळाकडे पळून आले. मला खाणं तुमच्या मागण्या काय आहेत? मागण्या आमचे घर राशन भांडे पोडले तेवढा पाहिजे आम्हाला. खड्डा झाली जेवढे भांडे कोणी गेले तेवढे द्या म्हणा, भत्ता द्या म्हणा. काय बोलला रे, बोलायचं घर बांधून द्या सरका ना. थोडं थांबा राहू द्या थोडं. जबाबदार प्रकल्प अभियंता तिरके साहेब आहेत. कुठलाही विलंबन थोडं थांबा, थोडं 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं बोलू द्या. व्हिडिओ मध्ये
जरा नैसर्गिक आपत्ती नाहीये, ही प्रशासन आणि शासन निर्मित आपत्ती आहे. आमच्या गावाला 1 वाजता रात्री बुडवण्यात आलंय, आमच्या माया बहिणीला बुडवण्यात आलंय. संपूर्णपणे सरकारी आणि प्रशासनावर आणि सरकारवर विश्वास ठेवून आमची झाली पाहिजे. आम्हाला घर बांधून पाहिजे. साहेब 1 मिनिट साहेब, पत्र घेण्यापेक्षा PI साहेब इथं आहेत. साहेब PI साहेब इथं आहेत, लोक इथं आहेत, आमच्या माया बहिणी मेल्यात. आमच्यासोबत तुम्ही चला, FIR करू, त्यानंतर मग तपास चालू आहे. FIR करू शकता. साहेबाला पूर्ण मुद्दा आहे का नंतर समोर बकुळ साहेब जे तत्कालीन PI होते त्यावेळेस ते पण आम्हाला दाबत होते. व्हिडिओ करताय तुम्ही, थांबायचं नाही, याचा अर्थ काय? घेऊ द्या, आम्ही पोलिसावर काय झालं सर? तुम्ही काय आम्हाला मदत कमी जास्त मरू लागले तेव्हा हे नव्हते पुढे करायला लागले. काय सगळ्या हातमध्ये आपल्याला सर अर्जाचा निपटारा किती दिवसामध्ये होईल सर? सर अर्ज आतापर्यंत दिले ते अर्ज नाही झाले सर. आम्हाला 14 दिवसामध्ये करून देणार. 14 दिवसामध्ये करणार सर. एप्रिल मे मधला शांततेमध्ये आम्ही उपोषण करत होतो त्यावेळेस पोलीस यायचं नाही. त्याच्यानंतर फक्त हसनाळ गावामध्ये यांनी 5 पोलीस ठेवले होते की इथं कोणी थांबवली म्हणून जमाबंदी लागू केली. 163 वाल्मिक कराडांना जेल होते त्याला का होऊ शकत नाही. ज्याला आमचा विरोध होता हा अधिकारी आहे झालं नाही. पैसा लागणार हडका लागणार
संदीपांना काय अडचण आली तो कॉल करू. मुख्यमंत्री साहेब आमची मुख्य मागणी म्हणजे आमचं घर उद्ध्वस्त झालं. विशेष पॅकेजची मागणी करा साहेब इतर लोकांसाठी. साहेब चौऱ्याहत्तर 99 खाली का चला असं जाऊ तर बघून तरी तुमच्या जवळ असं तेच गावाकडचं तुमच्या बघितलं. काय नाही, काहीच उरलं नाही, काहीच. हा बरोबर. हा तुम्हाला आता हे झालं की फोटो पाठवून देतो मी, माझे घरचे कसं आहे ते पाठवा. हे माझं घर आहे. हे माझं कोंडीबा नागोराव मादाळे हे माझं घर आहे. इथं ज्वारी गेली. इथं कागदाची पेटी होती, मध्ये कागद बैनामा असं पुरं गेलं साहेब. हे पुरं गेलं इकडलं. हे माझं घर आहे काही. हा आणि हे माझ्या चुलत भावाचं आहे. हा का हे पुरं गेलं बघा इथं. आता हे पत्र काढून दिले आम्ही. बरोबर. हा आणि याच्या खाली आता काही खायच्या जीवनावश्यक वस्तू मध्ये दबल्यात. बरोबर. एक काढल्या तर पुरं नुसतं सोडून गेलं साहेब, फेकून दिल्या तिथं. आता फक्त कागद आणि बैनामे तेवढे राहिल्यात बघा घरामध्ये आहे. ते पुरे कागद भिजून गेलेत आमचे.
हे माझं घर आहे, कोंडीबा नागोराव मादाळे. पूर्ण बौद्ध समाज टोटल सगळं गेलं सर तिथे. त्याच्या खालून होतं सर तुमच्या पाहुण्याचं घर. हे आहे का नाही आपलं कोंडीबाचं घर म्हणलं का नाही तुम्ही, ह्याच्या खालूनच होतं इथे. पूर्ण इथे दुकान होतं. पाणी आहे दोघा खाली. त्या मंदिराच्या तिथं पाणी येणार नाही म्हणून फोन केलेली होती वरी त्या वट्ट्याजवळ, त्याच्या वरी इकडे पाणी येणार नाही. इथे किराणा दुकान होतं अख्खं, त्याचं सगळं गेलं. लॅपटॉप पण होतं, मशीन होती, ऑनलाईनचं. माणसं मेल्यावर 10 वाजता दर्जा उघडला. दर्जा तर पाणी कुठून जाते म्हणजे थोडंसं पाणी जाते. अन्याय हे केलं अण्णा इथं जाणून फक्त केलाय. मी सांगतो तिडके साहेब राठोड अण्णा, आम्ही 1 महिना काम बंद केल्या. फक्त हसणार केलं तर दुसरं गाव कुठला आलं नव्हता. हे लोक पुन्हा काय केले, गावातले चवडके 10 मग इकडी बस तिकडी बस, त्याला काय म्हणले चल दे कोण येते पुढे म्हणले अण्णा. अन्याय आमच्यावर केल्या. पुन्हा काम करून ये. तळभरणीचं काम होणार नव्हतं. तळभरणीचं काम अण्णा गावचा आधार त्याला भेटला. या गावातले 10 भेटले, त्या गावातले 10 भेटले. हे लोकांमुळं आम्हाला हे घडलं. हे घडत नव्हतं. हे जाणबुजून आमचा सत्यानाश केला. अण्णा आमचं जाणबुजून आम्हाला काहीच निघाल नाही. कपडे आज सोयरा आणला म्हणजे एक कुर्ता लेवला. 3 दिवस झाला आणलेलं नाही, काहीच नाही. एवढी आमची परिस्थिती. हे आमचे गाव 11 गाव किंवा गावातले लोक, आमदार तिडके, हे 3 माणसं हे आहेत या गोष्टीमध्ये. आम्ही दुसऱ्याला तो 40 वर्ष झालं हे प्रकल्प चालू आहे. दुसऱ्याला देणं आम्ही 3 आहेत या गोष्टी. 3 आहेत त्याच्यामुळे ना 40 वर्ष झालं ह्या गावाला तिडके आहे, राठोड आहे. आम्ही जवळपास 40 वर्ष झालं हा प्रोजेक्ट चालू आहे. कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाही. तुम्ही रस्ते बघितले काहीच नाही. इकडून इकडे जावा, हा पण रस्ता बघा. आमची म्हणजे आमच्या बापाची पण जिंदगी अशी गेली. आमची जवळपास अर्धी जिंदगी आलेल्या वस्तू आता जवळपास आमची अर्धी जिंदगी अशी गेली आणि त्याचा शेवट असा झाला. असा विषय. काही गोष्टी विचारू नका. नाही तुम्हाला नाही गाव सोडून जाण्यासाठी इथलं हे संपादित करण्यात आल्या जमिनी, शेती वगैरे सगळ्या. नाही व्हिडिओ घेतो पूर्ण ऐका. प्रशासनाकडून तुम्हाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तुमच्या घराचा मोबदला तुम्हाला देण्यात आला होता असं सांगितलं अधिकाऱ्यांनी देखील. नाही आम्हाला कुठलंच काही दिलं गेलं नाही. घराचा मावेजा भेटलाय. आम्हाला घराचा मावेजा भेटलाय. 369 दिले प्रत्येकी माणसाला. शेतीचा मावेजा कुठल्याही पद्धतीनं अजून सर्व पूर्ण पडला नाहीये. अजून बऱ्याच जणांचा पेंडिंग आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की 30% पाणी कोणणार किंवा 30% पाणी कोणणार. आणि 30%ची खूट इथल्या बाजूला आहे, इथं बाजूला आहे. त्यांनी येऊन सर्वे करून त्या खुटाची नोंदणी करून दिली होती.
मग त्याच्यानंतर या आजूबाजूची लोक तर कोणी थांबलं नव्हतं, 65,000 अनुदान 50,000 रुपये दिले. इकडच्या बाजूची तर लोक कोणी थांबलं नव्हतं. थांबली होती तर वरची लोक. का थांबली होती तर आम्हाला घर पसारा उचलण्याचा पैसा भेटला नव्हता. त्याच्यानंतर आम्हाला जे काही आमच्या अडचणी होत्या शेतीचे ह्याचे त्याचे कागदपत्राची पडताळणी म्हणजे कमी आहे, हे कमी आहे, ते कमी आहे, पेंडिंग पाडलं गेलं आणि आम्हाला घर पसारा उचलायचे पैसे भेटले नव्हते. त्यासाठी आम्ही लोक थांबल्या होत्या. मग थांबल्या होत्या तर सर्वे झाल्याच्या नंतर 30% पाण्याची जी आशा होती ती इथं पस्तोर म्हणजे नोंदणी होती ती इथं पस्तोरची होती, झाडाला होती. त्यासाठी आम्ही सर्वजण हे विचार केला की बाबा आमचे सर्व पैसे पडल्याच्या नंतर बाहेर निघून का बाहेर निघण्यासाठी पुनर्वसित जे गाव दिलेलं आहे त्या ठिकाणी कुठलीही सोय नाही आहे, ना पाण्याची सोय नाही, ना लाईटची सोय नाही, कसलीच सोय नाही अजूनही आहे. आज काय ते बाबा हे झालं घडलं आणि तिथं गेल्याच्या नंतर राहिलं तर आजही तिथं सोय नाहीये, पाण्याची नाहीये, लाईटची नाहीये, कुठलीच सोय नाही. आम्ही कसं राहावं या विचारानं आम्ही तर थांबल्या होत्या. पण हे सर्व आणि प्रश्न हा नाहीये की त्यांनी आपल्याकडे व्हिडिओ अवेलेबल आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलं होतं की जिल्हा आमचा आहे की 30%च पाणी येईल. 30% म्हणजे आमची इथे खून केलेली आहे मॅक्झिमम इथपर्यंत येईल. आम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि पुनर्वसन आज सुद्धा बऱ्याच जणांचे पैसे शेतीचे म्हणा किंवा ह्याचे त्याचे पडले गेले नाहीत. त्याच्यामुळे हा सगळा विषय झाला आणि आम्हाला कोणत्या प्रकारची माहिती नाही, कुठलेच पैसे नाहीत. कोणाला जबाबदार धरायचं या घटनेला? या जबाबाला खरं सांगायला गेलं तर संपूर्ण प्रशासन म्हणजे तिडके नाही, तिडके तर आहेच आहे. तिडके हा फेस होता, त्याच्यासोबत खालून वरीपर्यंत म्हणजे मंत्री साहेब जे काही डिपार्टमेंटचे मंत्री साहेब तिथपर्यंत सगळ्या गोष्टी ह्या जिम्मेदार आहेत. जोपर्यंत वरून ऑर्डर येणार नाही तोपर्यंत त्याचा खालचा काम करणार नाही. त्याचा खालचा काम करणार जो म्हणजे जिल्हाधिकारी असेल किंवा कोणी असेल संपूर्ण मंत्र्यापासून ते शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत सगळे लोक जबाबदार प्रशासकीय लोकांना आणि राजकीय लोकांना पण. राजकीय लोक ज्या सिंपल आहेत, ज्या उद्घाटनाला गळभरणीच्या कार्यक्रमाला जे डिपार्टमेंटची लोक अवेलेबल होते ते सगळे. आज 5वा दिवस आहे. महाराष्ट्र शासनाकडून काय मदत मिळाली इथल्या पूरग्रस्तांना? काहीच मदत सिंपल आहे. मदत म्हणजे खरं सांगायला तर फक्त पाण्याचे टँकर दिसत आहेत त्यांच्याकडून जी मदत भेटते ते खाणं वगैरे एनजीओ आणून देते. पण प्रश्न हा आहे की किती दिवस चालेल हे? किती दिवस आम्ही पाणी त्यांचं पिणार, गव्हर्नमेंटचं पाणी पिणार, खाणार एखाद्या एनजीओचं? किती दिवस चालणार आहे? चालू रनिंगचे आमदार इथे येऊन मदत केली तुम्हाला? हे आल्यात त्यांनी त्यांची व्यथा मांडली आहे आणि ते समोर प्रोसेसिंगला वाटला होतो म्हणून सांगितले आता. त्यांची व्यथा काय, तुमच्या व्यथा शासनामध्ये मांडायला पाहिजे? सिंपल आहे, व्यथा मांडली ते आम्ही सर्व सिस्टीमला जिम्मेदार ठरवतो. त्याच्यामध्ये आमदार साहेब पण आहेत, आमच्या तालुक्याचे ते मायबाप आहेत. त्यांनी या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना त्यांचं नॉलेज होतं, तरी त्यांनी आमच्या सर्व प्रश्नांना काही योग्य ते न्याय दिला नाही. आता बघू त्याच्यानंतर पुढे काय होते. मूर्ती काढायला न्याय दिले गेले निघून दुसरे काय आता गावात न्याय केले ते द्यायच्या होतं सगळे. मूर्त्याची तेवढी न्याय केले हाय ते दिले मग गेले निघून दुसरं काय करणार आहे? इथं वसऱ्यांना वास उठला सगळं काय करलं? आता प्रश्न असा आहे एवढं काय हे प्रसंग झालं तर 3 दिवसाला आले तिथं. आता यांचे सगळं घर उठून गेलंय, घर पडून गेलंय, सामान कपडे आज आणून दिले म्हणून लिवले कपडा कुर्ता लिवला मी. फक्त या दोघांमुळे इथे जेव गेलं हरकत नव्हतं. यानं फक्त जाणं म्हणजे तळ्याचा तिडक्या आणि आमदार आहे ना पोलीसला आम्ही हसणार काम बंद केला. यानं जाणं म्हणजे पोलीस फोर्स लावून काम हसण्याचं कोणी येऊ नये म्हणून काम चालू केलं. सर हे जिम्मेदार आहे सगळा. आणि सगळ्यात जास्त विरोध हसण्याचा होता, कारण आम्हाला माहिती होतं की आमच्या गावाला याचा पूर्ण फटका बसणार आहे. याचा सत्यानाश याचा होच लागेल तरच आम्ही सर आम्ही इथेही घातलं तर हरकत नाही. आम्ही हे नाही झालं आमचं काही नाही रिकामी आणले तर खावलेल्या नसतं सर. 3 दिवस सोयरे आणल्यामुळे कुर्ता बदलला म्हणजे काय अंगावर कपडा नव्हता, चेडी नव्हती, काय कर वनवास फक्त दिला आम्हाला राठोड आणि यानं दिला तुझ्या यानं केलं सर इंजिनियर. हे दोघांचं आम्हाला कुठेही नव्हतं काही करा मारू नका ह्याच्यामुळे हे गलं सगळं आमचं. आणि हे जे काय म्हणतात नैसर्गिक आपत्ती, ढगफुटी, हे सगळे म्हणजे एक प्रकार भूलताप आहे. आजपर्यंत आमच्या गावाला एवढे पुढे कोणी एवढे मग त्यानं जानभोजन केलं सर आम्हाला. विषय काय आहे की सगळी मीडिया इकडे तिकडे त्यांनी पसरवलं की ढगफुटी झाली, पाणी आलं, जास्त पाणी आलं, कमी पाणी आलं, काय असेल ते. आज 200 वर्षाच्या इतिहासामध्ये आमच्या गावाला पाणी कधीही आतमध्ये शिरलं नाही, कधी शिरलं नाही. हे यांचे खूप दिवसाचं माहिती आहे. तर विषय काय आहे
की आजच पाणी का आलं. आज आम्हाला माहित नाही की एवढा मोठा पाऊस नव्हता. ह्याच्यापेक्षा मोठे मोठे पावसाळे आम्ही बघितलेत. आम्ही आमच्या आई वडिलांनी आमच्या आजोबांनी बघितलेत आणि त्याच विश्वासावर आम्ही इथं होतो. आम्हाला धोका फक्त आणि फक्त राजकीय प्रशासकीय लोकांमुळे झाला की त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. पूर्वस्थितीत येण्यासाठी आणखी किती दिवस लागतील काय आहे अंदाज. पूर्वस्थिती येणार नाही. तुम्ही घरं बांधून देणार आहात का. म्हणजे सरकार प्रशासकीय लोक घरं बांधून देणार आहेत का. यांचे जे सामान वाहून गेले ते आणून देणार आहे का. सगळं पैसे वाहून गेले. जे पैसे समजा आज कोणी सोयाबीन आधीचं भरलं होतं, कोणाचे काही घराचे बिराचे पैसे आले होते ते ठेवलं होतं, जमा करून ठेवले होते ते वाहून गेलं. पूर्वस्थिती हा शक्यच नाही. आणि सरकार ज्या मानसिकतेनं काम करते त्या दृष्टीनं तर ते शक्यच नाही. मागील 5 दिवसापासून उत्तर तालुक्यातील हसगाव या परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. 5 दिवसापासून तुम्ही अन्नदान या ठिकाणी पुरवठा करत आहात अखंडपणे. काय आजच्या भावना आहे. मला माझा इथं हसनाचा माझा लहानपणापासून मित्र आहे शंकर शिंदे म्हणून. त्याचा मला फोन आला सोमवारी की आमचं गाव पूर्ण पाण्यात आहे आणि आम्ही खूप बेघर आणि उपाशी आहोत. मी त्या दिवशी रात्री 10:30ला फोन आल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी आचारी आणि एक टेम्पो घेऊन आणि जेवणाचं सगळं सामान घेऊन मी सोमवारपासून या ठिकाणी 5 दिवसापासून सकाळी नाश्त्यामध्ये पोहे, चहा, बिस्किट, केळी हे सगळं वाटप चालू आहे. आणि दुपारी एक टाइम दुपारी जेवण जवळपास 500-600 माणसाचं जेवण दुपारी आहे. संध्याकाळी 500-600 माणसाचं जेवण आहे. असं निरंतर 5 दिवसापासून चालू आहे. आणि याच्यामध्ये खूप जणांचा हात आहे. मी फक्त करत आहे. आणि ही सेवा देण्यासाठी मी आज 5 दिवसापासून येत आहे. ते फक्त या लोकांच्या भावना पाहून किंवा या लोकांची परिस्थिती पाहून मी आज कंटिन्यू 5 दिवसापासून इथं जेवणासाठी सगळ्यांना माझ्या परीने जेवढं होईल तेवढं शक्य मी प्रयत्न करत आहे. आता जेवणामध्ये आम्ही आज सकाळी उपीट केलं होतं. काल आम्ही पोहे आणि दही केले होते. काल खिचडी आणि दही केली होती. परवाला 2 दिवसाखाली चहा बिस्किट दिला. सकाळी पुन्हा केळी वाटप केली. पुन्हा 2 टाइमचं जेवण चालूच आहे. आणि आज पोळा असल्यामुळं इथल्या महिलांना 2-4 दिवसापासून आणि इथल्या माणसांना रोज खिचडी हे खाऊन कंटाळून गेल्यामुळं आज पुरणपोळीचं जेवण त्याच्यामध्ये आज आम्ही देणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आमच्या मुखेडचे गणाचार्य मठाचे संस्थेचे महाराज यांचं पण सहकार्य लाभलेलं आहे. आणि रोटरी क्लब मुखेड, रोटरी क्लब नांदेड, रोटरी क्लब नांदेड नंदीग्राम, औरंगाबाद, लातूर, रोटरी क्लब लातूर पुन्हा रोटरी क्लब उदगीर, रोटरी क्लब किल्लारी यांच्याकडून सुद्धा किट, धान्याचे वाटप, ब्लँकेट रोटरी क्लब तर्फे सुद्धा आलेला आहे. मी पण रोटरीचा जुना मेंबर आहे आणि आता पण रनिंग मध्ये आहे. मी 2016 मध्ये रोटरीचा अध्यक्ष होतो. आणि रोटरीला सगळ्यांना मी आवाहन केल्यामुळे ह्या सगळ्यांचं त्या लोकांना त्याचा परिपूर्णपणे फायदा दिलेला आहे. आणि आम्ही हे वाटप प्रत्येकाच्या डोर टू डोर घरला पोहोचत केलेलं आहे. जेणेकरून ज्या लोकांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत करायचं काम केलेलं आहे. इथं खूप जणांचा मदतीचा ओघ सुरू आहे. परंतु त्या मदतीच्या ओघातून ज्या लोकांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी मी इथल्या लोकांना प्रॉपरच्या पोलीस पाटील असो, आनंद पाटील असो, माझे मित्र शिंदे असो, या सगळ्यांना मी विनंती केली की तुम्ही प्रत्येक घरला ज्या माणसाचं सामान आलेलं आहे त्या घरला पोहोचत करा. त्याच्यामध्ये बाहेरगावचे बी काही लोक येऊन ते सामान घेऊन जात आहेत. आणि आतापर्यंत आम्ही 500 ब्लँकेटचं वाटप केलेलं आहे. आणि कमीत कमी 300 ते 400 धान्याचं किट दिलेलं आहे. आणि ब्लँकेट दिले आहेत, साड्या दिलेल्या आहेत. आणि आता जेवण तर हे माझं सराफा असोसिएशन मी मुख्यतर्फे मी देत आहे 5 दिवसापासून. त्याच्यामध्ये बरेच जणांचा हात आहे. आता तो हात पाठीमागचा आहे, फक्त प्रत्यक्ष नसेल तरी, परंतु जो बी काही खर्च होत आहे तो माझ्यातर्फे मी पुढे नेत आहे. आणि आज 5 दिवसापासून चालू आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे पोळा या सर्वांना महिलांना पुरणपोळीचं जेवण आहे. आणि आज सकाळी आम्ही उपीट दिलेलं आहे. आता अजून पुन्हा खिचडीचं नियोजन केलं आहे, कारण अजून खूप लोकांना जेवणाची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे अजून डबल खिचडीचं नियोजन केलं आहे. आणि आम्ही कुठलंही साहित्य आज गरिबाचं असं पुढं पाण्यामध्ये गेले त्या लोकांना काहीतरी द्यावं अशी आमची काही भावना नव्हती. पण आम्ही चांगल्या क्वालिटीचं आचारी लावून स्वतः स्वयंपाक करून इथं येऊन सगळ्यांना वाटप करत आहोत. आणि या लोकांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे. आम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही. आमच्याकडून पाणी, बिस्किट, चहा, जेवण या पद्धतीनं निरंतर 5 दिवसापासून चालू आहे. माननीय बसवराजजी शिवपूज्य सराने या नैसर्गिक आपत्तीतून नैसर्गिक आपत्तीमध्ये जे असलेले प्रकल्पग्रस्त आहेत आणि नैसर्गिक आपत्ती या हसनावाशीवर ओढवलेली आहे अचानक, आणि सर्व गाव पाण्यामध्ये बुडून गेल्यामुळे आणि त्याला खाण्यापाण्याची पंचायत होती.
अंगाला पुरेसं वस्त्र नसल्यामुळे किंवा राहण्यासाठी शेत नसल्यामुळे किंवा जे काही जीवन उपयोगी वस्तू नसल्यामुळे त्यांचं हाल अपेष्टा होत होते आणि हे हाल अपेष्टा त्यांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर प्रथम ते आणि शिवपूज्य सरांनी या ठिकाणी आणि जे आवश्यक आहे ज्याच्यामुळे माणूस जगतो असं म्हणजे अन्नछत्र या ठिकाणी 5 दिवसापासून या ठिकाणी चालवत आहेत आणि सकाळी उठल्यापासून आणि या ठिकाणी त्यांचं आणि तो मेनू आहे सकाळी उठल्यानंतर चहा नंतर सकाळी उठल्यानंतर चहा बिस्किट आणि नंतर नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण अशा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या ठिकाणी येऊन गेले काय आश्वासन दिले इथल्या या ठिकाणी विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे साहेब आलेले होते आल्यानंतर जे आमचे काही मागण्या आहेत आणि आम्ही मागण्या त्यांच्याकडे सांगितलो त्यांना आमची मागण्या कळवलो ते सांगितले तुमच्या मागण्यावर विचार होईल महत्वाची मागण्या म्हणजे या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत म्हणजे पुरेसं या ठिकाणी राहण्यासाठी घर उपलब्ध नाही लोकांना बरेच लोकांना या ठिकाणी प्लॉट भेटलेला नाही आणि बरेच लोकांना पैसे सुद्धा भेटले नाहीत अनेक अडचणी आहेत आणि इथून गावातून उठण्यासाठी या ठिकाणी भत्ता सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला नाही भत्ता न दिल्यामुळे आणि गोरगरीब लोक गावातून उठलेले नसल्यामुळे आणि या ठिकाणी इथं हाल अपेष्टा झालेल्या शासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे विद्यमान आमदार तुषार राठोड यांनी भेट दिली का गावाला आणि काय मदतीचं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी मुखेड तालुक्याचे आमदार साहेब या ठिकाणी भेट दिलेले आहेत भेट देऊन आणि भेट दिल्यानंतर इथली सगळी परिस्थितीची आणि पाहणी केलेली आहे परिस्थिती पाहणी केल्यानंतर आणि मृत व्यक्तीला आणि या ठिकाणी निधी आणि जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या वतीने जे होईल आणि ते देण्याचा त्या ठिकाणी ते प्रयत्न करत आहेत आणि साहेब या ठिकाणी येऊन आणि सगळी पाहणी वगैरे केली आहेत या ठिकाणी शासनाचे या ठिकाणी बरेच अधिकारी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी टेंट वगैरे मारून या ठिकाणी सगळं या प्रकल्पग्रस्ताची सोय केलेली आहे पूजे सरांनी काय परिस्थिती आहे आणि सध्या काय सर आमच्या गावची बिकट परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये शिवपूजे सरांनी आणि त्यांच्या टीमनी आमच्या गावाला अन्नदान हे एवढं पद्धतशीर आणि एकदम छान पद्धतीने केलेले आहेत आतापर्यंत कुठल्याच यांनी सोयीसुविधा एवढी 5 दिवसापर्यंत कोणी दिली नाही एक कंटिन्यू आज 5वा दिवस आहे त्यांचा आज बैल पोळा असल्यामुळे त्यांनी आज पोळ्याचं पण पोळीचं पण पुरणपोळीचं जेवणाचं पण सोय केलेली आहे तरी त्यांचे खूप खूप आभार मानतो आम्ही शासनाची काय मदत शासनाची कुठलीच काही मदत नाही आम्हाला असेच ट्रस्टवाले म्हणा किंवा प्रायव्हेट कोणी पाहुणे म्हणा हे लोक मदत केलेत आम्हाला आणि दुसरं कोणीही मदत केलं नाही आम्हाला ताजी आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड नांदेड आवाज बहुजनांचा